नमस्कार मित्रांनो, हो का ही आहे टिश्यू कल्चरची रोपं. शरद किंग टिश्यू कल्चरची रोप आहेत. ही 2च दिवस झालं गाडी आलेली. इथं खाली करून घेतले आहेत बघा. आपण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे किती मोठे टिश्यू कल्चरची रोपं असतात. येताना आपले गोटे जे असते ते असे गोटे मोठे असते, 1-1 फुटाचे असते. पण ही काय तसं नसतं, 1 फुटाचे नसते. ते जास्तीत जास्त अर्धा फूट लय झाला, अर्धा फूट शेवट, अर्धा फूट सुद्धा लय झालं. एक रोप तुम्हाला काढून दाखवतो. बघा अशा प्रकारे रोप आहेत. ही तुम्हाला एक रोप काढून दाखवतो यातलं बघा. येताना अशी एकदम जाळीत कागद जाळीचा कागद असतो, त्या कागदात रोप येते. ती ही पांढरी मुळी पण बघू शकता. माती नसते, ह्यात कोकोपीट असतं बघा. आपली जी गोटीची रोप असते ती माती असते त्यात. हो का, ही कोकोपीट असतं. हे कोकोपीट असतं ह्यात सगळं. कोकोपीटाची तयार केलेली असते रोपं. एवढं आहे टिश्यू कल्चर. हे आणली की लगेच लावायचे असते मित्रांनो. लय दिवस ठेवून पण उपयोग नाही होत ह्याचा, कारण की रोपं बारकी असतात ती, त्यामुळं चिटकायला थोडा ताण करतात. पण एकदा चिटकले ना मग काय लय पटपट हलते ते. हो का, हे सगळा फुटवा व्हायला लागला आहेत ना, हे सगळा फुटवा व्हायला लागला. रोपं चांगल्या प्रकारची रोपाची नाही काय, ही जाळी. आणि लावताना ही हाय अशी जाळी लावायची, काय अडचण येत नाही. कागद काढायचं नाही. आपण कसं गोटीची रोपं लावताना कागद ही काढून ठेवतो वरचा, तसा कागद कापायचा नाही, काय नाही. अशी रोपं लावायची. बघा इथनं फुटवाही निघायला लागलेला आहे. फुटवा भरपूर प्रमाणात निघायला लागलेला आहे. ही ह्याची मेन काडी सुरुवातीची, आणि इथनं फुटवा निघायला लागलेला आहे. काडी एकदम बारक्या प्रकारात असते. हो का, जास्त दिवस ठेवलं अशी ही मारकाट रोपं व्हायला लागले झाले तिथे. त्यामुळे जास्त दिवस काही ठेवायचे नाही. ती आणले की लगेच 1-2 दिवसात लावून टाकायचे. बघा इथं पण फुटायला लागले चांगलं. नमस्कार. आता हे लागण झाल्यानंतरचा तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी मित्रांनो पाठवेन, पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे लागण झालेला व्हिडिओ पण तुम्हाला लगेच बघता येईल. धन्यवाद.